आता सध्या पावसाळ्यामुळे भाजीपाला खूपच जास्त महाग झाला आहे. त्यामुळे कधीतरी कडधान्य, कधीतरी भाजी असं आणून काहीतरी बनवावं लागतं. पण आज खूप जास्त कंटाळा आला कडधान्य खाण्याचा. कारण डब्याला जास्त करून कडधान्य भिजवूनच बनवत असते. तर म्हटलं आज मस्तपैकी वांग्याची भाजी बनवूया. तर आज संध्याकाळी स्वस्तिकच्या पप्पांनी असे मस्त वांगे आणले होते ताजे ताजे. त्यातले पण एक वांगं खराबच निघालं. 4च वांगे राहिले, तरी पण त्या वांग्याची मस्त अशी भाजी बनवली. त्यानंतर आज म्हटलं चला आपण थोडंसं बाहेर पण जाऊन येऊ. घरात बसून कंटाळासुद्धा आला आणि फ्रीजमधल्या सगळ्या भाज्यासुद्धा संपल्या होत्या. फक्त कोथिंबीरच राहिली होती फ्रीजमध्ये. म्हणून म्हटलं आज लवकर लवकर स्वयंपाक करून घेते. त्यानंतर आज थोडंसं बाहेरसुद्धा जाऊया आणि भाजीपालासुद्धा आणूया. तर लवकर लवकर स्वयंपाक करायला घेतला. आधी भाजी टाकून घेतली, भात टाकून घेतला. त्यानंतर फक्त भाकरी करायच्या बाकी राहिल्या होत्या. मग लगेच भाकरी करून घेतल्या. त्यानंतर पटकन आवरलं आणि गेलो बाहेर पाईपलाईनला. पाईपलाईनला गेल्यानंतर थोडंसं लांब गेलो होतो आज भाज्या आणण्यासाठी. तसं तर ह्या मावशी आम्हाला ओळखतात. त्या लगेच म्हणल्या इतक्या दिवसांनी आज आलात. तर म्हटलं हो. मग भाज्या वगैरे घेतल्या. भाज्या सगळ्या विचारल्या तर खूप जास्त महाग होत्या. मेथीची गड्डीच तर 50ला 60ला अशी होती. त्यानंतर मग छोट्या छोट्या 20वाल्या गड्ड्या घेतल्या मेथीच्या. कांद्याची पात घेतली, दोडका घेतला. त्यानंतर गवार वगैरे, टोमॅटो हे सगळं घेतलं. आणि मग एवढ्या सगळ्या भाज्या घेतल्यानंतर येताना फळंसुद्धा घेतली. त्यानंतर घरी यायला निघालो. येताना आम्हाला मस्तपैकी असा मका दिसला, तर मका घेतला येताना आणि आल्यानंतर घरी एन्जॉय केला. मस्तपैकी मका खाल्ल्यानंतर सगळ्या भाज्या ज्या होत्या त्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. म्हटलं दुसऱ्या दिवशी निवडून घेईन ह्यांना. तर आजच्या पुरतं एवढंच.